हाँ साहेबा काही कळलं का रे? अरे ऋषी मी इथं आलोय पण मला आजूबाजूला कोणी दिसत नाहीये रे. तू वॉचमन कडे जरा चौकशी कर, काय कळतंय का बघ. आणि जरा आजूबाजूला पण चक्कर मार. काय त्या कॉलेज सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही. ओके ओके ठीक आहे, कळव मला. अरे आलास? कोणाला शोधतेस? तू एकटाच? रागिणी कुठे आहे? अनिका, कामिनी? अगं मी त्यांना सांगितलं होतं की आईने आज देवळात महाप्रसाद ठेवलाय, पण नेमकं सतीशच्या पार्टीचं आमंत्रण आलं होतं. त्या तिघी तिथे गेल्या. सॉरी आई. अरे तू कशाला सॉरी म्हणतोयस? खरं तर माझंच चुकलं. आई नाही राजन, मला कळायला हवं होतं ना की ज्यांचा माझ्या मोठ्या नातीच्या अस्तित्वावरच विश्वास नाहीये, त्याच नातीच्या नावाने मी महाप्रसाद ठेवलाय, त्याला कशी येतील ना ती? आणि पार्टी सोडून त्यांनी इथे यावं ही अपेक्षा तरी मी का करायची? असं पण आता ते असं वागतायत तर माझी नात जेव्हा खरंच घरी येईल तेव्हा काय करतील देव जाणे. पूजा सुरू करायची का? हो चल राजन, तू पूजेला बस. होय. हा काही कळलं का? हा ऐक, झालंय माझं वॉचमनशी आत्ता बोलणं. मी काय केलंय, त्या दोघींची नावं असं वॉचमनकडे ठेवले. जशा त्या येतील ना तसा तो आपल्याला कॉन्टॅक्ट करेल, बरोबर? आणि मी जरा आजूबाजूला पण जरा चौकशी करतो, जरा बघतो. पण तू बाबा माझं जरासं ऐकशील का? तू पार्टीतून अजिबात बाहेर पडायचं नाहीये, ऐकतोयस ना माझं? जर मॅडमना कळलं की तू पार्टीत नाहीयेस ना तर सगळा घोळ होऊन बसेल. सगळ्या पार्टीचा बँड वाजेल आणि आपल्या सिक्रेट मिशनचा पण बँड वाजेल. येते लक्षात? ठीक आहे, नाही जात मी कुठे. ठीक आहे. ही काय करतीये इथे? एक गावछाप, तुला सकाळी झालेला इन्सल्ट कमी नव्हता जे तू पुन्हा तोंड उचलून इन्सल्ट करून घ्यायला वापिस आलीयस? नाही का तुला मी वापिस गावाला जायला सांगितलेलं ना? कळत नाही? गेट आउट. तू कोण ठरवणार आहे मी काय करायचं आणि काय नाही ते? मी का जायचं? तू सांगतेस म्हणून? मला चॅलेंज दिलं होतंस ना, मी तुझ्या कॉलेजमध्ये येईन, मी तुझ्या क्लासमध्ये येईन, मी तुझ्या बेंचवर बसेल. काय झालं? गेलं सगळं? हलवा कसा करून ठेवलाय जोकर सारखा. जोकर जा. ए कमळे, आपल्याला काम आहेत. चल बाई, का उगायच्या नादाला लागालीस? एक काम मस्त केलं इथे येऊन. मला तुझी अवकात कळाली. श्रीमंत लोकांमध्ये तुम्हाला नो एंट्री. तसं पण तुम्ही चिखलात वाढलत ना, तुमची जागा चिखलातच आहे. माझं नाव कमळी आहे. कमळ, लोटस. माझा आबा सांगते कमळ चिखलात फुलतो आणि तरी बी त्याच्यावर चिखलाचा एक शिंतोडा बी उडत नाही. तसंच तू बी किती बी वंगाळ बोलून घाण केलीस की नाही तरी बी मी फुलणारच आहे. अरे देवा, मी बी कोणाला सांगतोय? सगळं डोसक्यावरून गेलं असेल की नाही? जाऊ दे, मी तर माझं काम करायला आलो, त्यामुळे तुझ्याशी वाद घालायला मला अजिबात येळ नाही. त्यामुळे मला गप काम करू दे. चल निघे. अगं ऐक ना, मी किती वर्ष पाहतोय या मॅडम आहेत ना, दरवर्षी असा मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम करतात. हा त्यांच्या ना नातीसाठीच करतात म्हणे. हो पण ते ठीक आहे हो, पण एवढं करून सुद्धा देवानं ऐकलं ना त्या बिचारीचं. अगं देवाची करणी कुणाला कळतंय? देव परीक्षा बघतो.
त्यांचं गाणं यावेळी तरी ऐकावं देवाने. मॅडम तुम्हाला एक विचारू का? हो विचारा ना. अहो तुम्ही एवढा ढीगभर पैसा खर्च करून तुमची नात परत येण्यासाठी दानधर्म करताय. नात परत आल्यावर किती लाड करशील तुम्ही तिचं? लाड? अहो जगातली सगळी सुख तिच्या पदरात होती मी. राजकुमारी सारखं ठेवेन बघा तिला. आम्ही सगळेजण देवाकडे प्रार्थना करतो तुमची नात लवकर भेटावी. हो तुमच्या तोंडात साखर पडो. परमेश्वराची कृपा कधी होणार आहे काय माहिती. ती आत्ता इथे असती ना पंचपक्वान्नाचे घास भरवले असते हो तिला माझ्या हाताने. खूप लाड करीन तिचं. हाय काय गं कमळे, काय झालं? अगं जरा टोचलं. कमळे अगं केव्हापासून काम करायलोय, असं वाटायला लागलंय हे काम संपतंय की नाही. आता जर मी काही खाल्लं नाही ना कमळे तर मला वाटतंय मी मरतोयच. मग चल की आधी जाऊन काय तर खाऊया. निंगे अगं थोडंच राहिलं की, एवढं झालं की जायचंय. जरा कळ काय हे थोडं. इथं मुक्काने जीव जायची वेळ आली. तुझं काय गं नुसतं काम कर काम कर. सकाळपासून कामच करायलोय, मग 2 घास खाल्लं तर काय होतंय बाई. कमळे आता माझ्यानं काही होईना बाई. चल की काय तर खाऊया. निंगे अगं एवढं ताट साफ झालं की जाऊया की. बरं नाही तू ठेव. चल कमळे. निंगे अगं चल. बरं हात तर धुऊ दे. अगं चल पटकन चल. कमळे हे मुंबईत काहून पाऊस पडतोय ना. काय जेवण चांगलं आहे ना? होय लईच भारी. अजून काय हवंय? हा 2 किलोच्या माना पटकन. लाज नाही वाटत तुम्हाला? अहो बॉस तुम्ही आहे वय. त्याचं काय झालं, सकाळपासून आम्ही काय बी खाल्लं नव्हतं. लई भूक लागलेली म्हणून. बस सगळ्यांना इथे भुका लागल्यात. सगळेजण लाईनला उभे आहेत ना, सगळेजण काम करतायत. तरी तुम्हाला सांगितलं होतं मी की आधी गेस्टनं सर्व करायचं आणि मग राहिलं तर तुम्हाला मिळणार. जाऊ दे, तुम्हाला बोलण्यात काय अर्थ आहे. ज्यांनी तुम्हाला इथे बोलवले त्याला बोलायला पाहिजे. शिवू, ए शिवू. हा बॉस. यांच्या हाताची ताटा घे आधी. घे ताटा. भांडी घासून झाली का तुमची? नाही थोडी राहिली. तरी मी तुला सांगितलं होतं या असल्या पोरींची 5 स्टार मध्ये जेवायची लायकी आहे का? हा जा घेऊन जा सगळं. चला कामाला लागा. सॉरी तायांनो, माझा पण नाही इलाज आहे. बॉस जाम स्ट्रिक्ट आहे, तुम्हाला बोललो होतो ना. कितीचा आवाज होता का? अगं ए काय करायलीस? डोसकं बिस्के फिरलंय बाई तुझं. Shut up! तोंडातून एक शब्द नाही निघाला पाहिजे. But I will kill you. काय ग तुला आतापर्यंत फक्त कॉलेजच्या बाहेर काढलेलं, पण इथून पुढे ओव्हर स्मार्टनेस दाखवला ना तर असं हाल करेन की तू इमॅजिन पण केला नशील. हे तुझं गाव नाहीये. दिस इज माय एरिया. आणि हां मोस्ट इम्पॉर्टंटली तू आणि ती तुझी गावच्या मैत्रीण ऋषीपासून दूर राहायचं. ऋषीच्या जवळ जरी दिसल्या ना ते जे तुझे एक्स्ट्रा डोळे आहेत ना हे फोडून टाकेन. मग खेळत बस अंधळी कोशिंबीर. कम ऑन गर्ल्स. कमळे अगं काय झालं? अगं मला
मला तो ऋषी दिसला. त्याला हाक मारत होतो तर त्या माकडीने निकाल माझं तोंडच दाबलं. त्यानं आपली नक्की मदत केली असती बघ. ए बाई ग बस तू, उगा त्याच्या नादाला लागू नको. इथं शहरातली लोक अजिबात शानी नाही ती. कोणावर विश्वास ठेवायचा काय कळना बघ. आपलं काम सपवूया आणि निघून जाऊया. अजिबात कोणाच्या नादाला लागायला नको. परत जर दिसलं तर अजिबात बोलायला जायचं नाही, सांगून ठेवतो. चल आटप सगळी काम. गुड नाईट. गुड बाय. थँक यू. थँक्स फॉर कमिंग. ऋषी, पार्टी सोडून तू कुठे निघालास? अगं आई, आता संपली ना पार्टी. गेस्ट पण निघाले. आता तरी जाऊ दे, मला माझं एक काम आहे. अगं ऋषी, अजून आपले क्लोज फ्रेंड्स आणि फॅमिली सगळे डिनरसाठी थांबले आहेत. चल. आई आय अंडरस्टँड. दादानी 100 crores डील क्रॅक केलंय. तुला तो सक्सेस सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करायचा आहे. आय अंडरस्टँड, पण माझंही थोडं ऐकून घे ना प्लीज. तुझं ऐकून घेऊ. ऋषी, माझ्या एक गोष्ट लक्षात येते. तू गावाहून आल्यापासून मला उलट उत्तर द्यायला लागलेस. नाही, याआधी तुझ्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता बेटा. मला खरं खरं सांग, तिथे गावाला असं काय झालंय? साहेबाई काही बोलत नाही आणि आहे कुठे? आई काही झालेलं नाहीये. तू प्लीज ओव्हरथिंक करू नकोस. माझं एक छोटंसं काम आहे. ॲटलिस्ट एक फोन कॉल तरी करून येऊ दे. त्यासाठी नाही म्हणू नको. ठीक आहे, जा पण लगेच ये. तुला माहिती आहे, मला सगळं नीट आणि वेळेत लागतं. हो, आलोच, येतो. आजोबा, आजी कधी येणार आहे? मला भूक लागली आहे. येईल बेटा. आंटी. What? Do I look like an auntie to you? अनिका, I mean, Anika. Call me Anika. No auntie, okay? तू आंटी आहेस तर मग आंटीच म्हणणार ना. असं मोठ्यांना नावाने बोलवलं की मग आई ओरडते. आंटी, तू रॉंग चेअरवर बसली आहे. ही चेअर माझ्या आईची आहे. माझ्या साईडला माझी आईच बसणार ना. ही माझी फॅमिली आहे. तू तिकडे तुझ्या आजी आणि आईसोबत बस, तुझ्या फॅमिली सोबत. लवकरच तुझ्या फॅमिलीत येणार आहे. सो आय एम ॲट द राईट चेअर, ओके? आय एम रिअली सॉरी गाईज. सतीश, थांबलात का? यू शुड हॅव स्टार्टेड. असू दे का तारा, तू एकटी कुठे कुठे बघणार आहेस? आणि काही उशीर वगैरे झाला नाही. तुझ्याकडून कधी उशीर होऊ शकतो का? तारा, ऋषी कुठे? येतो. हा चान्स मी मिस नाही करू शकत. गावच्या आता तू बघच मी काय करते ते. ओ गॉड, काय केलंस हे? डिझायनर साडी आहे माझी. सॉरी, ते चुकून झालं. अहो, मी मुद्दाम नाही केलं. ते पाय असा. सॉरी, खरंच सॉरी. काय गे, ही अशी कामं करतेस तू? काय केलंस काय? सगळी साडी खराब केलेली आहेस. किती महागडी आहे ती. आता हे नुकसान कोण भरून देणार आहे? सांग ना. अगं बोल ना,
कोण भरून देणार आहे नुकसान? तुझा बाप? मॅडम, बापाविषयी कशा पाय बोलताय? माझं चुकलंय, मला बोला की तुम्ही. तोंड बंद कर तुझं. चुका करतेस आणि वर तोंड करून बोलतेस. किंमत माहिती का तुला या साडीची? तारा, काय आहे? माझा इन्सल्ट करायचा होता म्हणून मला इथे बोलवलं? किमान स्टाफ तरी बघून ठेवायचा होतास. बावळट मुलगी, बाजूला हो. मॅनेजर, इडियट, काम करता येत नाही. तुम्हाला माहितीये काय केलं हिने? शी वॉज माय इम्पॉर्टंट क्लायंट आणि निघून गेली ती. हिच्यामुळे गेली तर गेली, मला बोलून गेली. नयन तारा इनामदारला. मूर्ख कुठली. मॅडम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी हिच्यातर्फे माफी मागतो प्लीज. आधी तुम्ही हिला माझ्या नजरेसमोरून घालवा. मी आता काकालाच जाऊन सांगते. मॅडम सॉरी. गेट आउट. मॅडम खरं आय सेड शट अप अँड जस्ट गो. एक काम धड करता येत नाही. निघ इथून, चल. गेट आउट. सॉरी मॅडम. काय रे शिव, अरे कुठल्या माणसांना पकडून आणलंस तू? हे त्यांनी त्या बाईच्या डिझायनर कपड्यांचं नुकसान केलं. त्यांनी जर नुकसान भरपाई मागितली असती तर कपड्यापायी निम्मे पैसे गेले असते माझ्या. तरी बरं मी वेळेवरती इकडे पोहोचलो, नाहीतर माझं कॉन्ट्रॅक्ट गेलंच असतं. आधी बाहेर काढ त्यांना इथनं. बाहेर काढ त्यांना. एक छदाम सुद्धा देणार नाही मी. बाहेर काढ. एक मिनिट. काय म्हणाला तुम्ही? पैसे देणार नाही? एक छोटीशी चूक झाली म्हणून पैसे देणार नाही आहात? अहो पण आधी सगळं काम करून घेतलं, त्याचं काय? त्याचे पैसे नको द्यायला? सॉरी सर, पण त्यांच्या हातून एवढी मोठी चुकी झाली आहे. त्यांच्या चुकीला जर शिक्षा दिली नाही तर ती चूक परत करतील ना त्या. राहू दे. एक काम कर, हे पैसे त्यांना दे. प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे. आणि हो, पैसे त्यांनाच मिळाले पाहिजेत. स्वतःचे खिसे भरू नका. नाही नको, राहू दे. मीच देतो त्यांना पैसे. ऋषी, तू कसा आहे? आय मीन तुझ्या मॉमने सांगितलं मला की यू आर नॉट वेल. तू एक काम कर ना, यू टेक रेस्ट, गिव्ह दिस मनी टू मी. मी त्या वेटर गर्ल्सला देते. आय नो दॅम. तर मी नीट काळजी घेईन. घे. थँक्स. आणि ऐक ना, साहेबाशी बोलून घे आणि त्या मुलींना जरा फूड पॅकेट्स पण दे. बिचाऱ्या उपाशी असते. ओके, यू टेक केअर. पैशाची गरज असल्याशिवाय असं कोणी उपाशीपोटी काम करत नाही. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या कष्टाचे पैसे हे मिळालेच पाहिजेत. कमळे, ते मॅनेजर कसलं नालायक होतं ग. एवढं काम करून घेतलं, वरून हाकलून दिलं. आपण की नाही तरीशी संघ बोलायला पाहिजे होतं. त्यानं आपली नक्की मदत केली असती, 100%. अगं कमळे, तुझ्या संघ बोलायलो मी. तू का उगा मला लावून घेते आज? तुझी काय बी चूक नव्हती. निंगे, हे मुंबईतले लोक की नाही शेळीचं सॉंग घेतलेले लांडगे आहेत बघ. कुणा विश्वास ठेवायचा काहीच कळत नाही. ऋषी संघ बोलायला गेलो असताना काय झालं असतं म्हणजे? जाऊ दे चल, आपल्याला रात काढायची कुठं आसरा मिळतोय का हुडकत.